श्रीराम. नमस्कार साधक बंधू भगिनींनो, चैतन्य उपासना या चॅनलवर मी सौ माधुरी कुलकर्णी आपले स्वागत करते. या चॅनलद्वारे सध्या आपण सोमवार ते शनिवार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या परंपरेतील साखरखेर्डा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देवीदास अमृत मोहरीला लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकत आहोत. श्री महाराजांना त्रिवार वंदन करून मी आज आपणास मला स्वतःला श्रींचा आलेला अनुभव कथन करणार आहे. श्रीराम. आमच्या घरी काम करत असलेल्या मावशींना कितीही वेळा सांगितले तरी त्या भांडे घासताना तारेची घासणी वापरायची सोडत नाही. त्यामुळे काय होते की भाजी करत असलेल्या एखाद्या भांड्याला अडकून ती तारेची घासणी तुटते आणि नंतर जरी भांडी पाण्याने स्वच्छ धुतली तरी त्या तारेचे बारीक तुकडे किंवा त्याचा एखादा छोटा पुंजका भांड्याला तसाच राहू शकतो. एकदा काय झाले की संध्याकाळी मी रस्सा भाजी करत होते तेव्हा मला भाजीत काहीतरी चमकताना दिसले, पण काही समजण्याच्या आतच मी त्या भाजीला ढवळल्यामुळे जे काही चमकले होते ते भाजीत मिक्स होऊन दिसेनासे झाले. मी खूप प्रयत्न केला पण भाजीत ते सापडत नव्हते. भांडी घासताना मावशींच्या हातून घासण्याची तार तुटली असेल आणि तीच तर भाजीत नसेल ना, असा विचार माझ्या मनात आला आणि माझ्या मनावर भीतीने प्रचंड दडपण आले. आता भाजीत जे काय आहे ते काढल्याशिवाय मनाला शांतता मिळणार नव्हती, कारण घरातील इतर सदस्यांना याबद्दल काहीही माहीत नव्हते आणि नकळत जर कोणाच्या पोटात ती तार गेली तर केवढा मोठा प्रसंग ओढवेल हा विचार मला स्वस्थ बसू देईना. एवढ्या जास्त भाजीत छोटीशी तार शोधणे हे एक दिव्य असल्याने मला आता श्रींना शरण जाण्याशिवाय पर्याय नव्हता. मी श्री महाराजांना प्रार्थना केली. म्हणाले, माऊली, मला माहीत आहे की भाजीत काहीतरी आहे, पण काय हे मला नक्की कळत नाही. तेव्हा इतरांच्या ताटात ते जाण्यापेक्षा मी जेवत असताना ते मलाच येऊ देत. अहो, श्री महाराज दयासिंधू आहेत ना, त्यांना सगळ्यांचीच काळजी असते. मी श्रींना अशी विनंती केली आणि भाजीजवळ गेले असता एकदम कापलेल्या कोथिंबिरीसारखी घासणीची छोटी तार वर दिसली. तेव्हा मला झालेला आनंद हा शब्दात सांगता येणार नाही, कारण माझ्या घरावरचे संकट टळले होते. करुणासागर श्रींनी ते सहज दूर केले होते. खरंच श्री महाराज किती सांभाळतात आपल्याला. त्यांच्या ममतेला तोड नाही एवढे नक्की. श्रीराम समर्थ. साधक हो, श्रींचे आपल्या सर्वच लेकरांवर अतोनात प्रेम असल्याने ते आपल्याला प्रत्येक संकटातून अलगद बाहेर काढतात. संकटे येतात पण ती कधी आणि कशी दूर झाली हे समजतच नाही. श्री त्याची झळ आपल्याला लागू देत नाहीत. फक्त आपला त्यांच्यावर पूर्ण भरवसा हवा, जसा संत बंका यांचा त्यांचा मायबाप असलेल्या पांडुरंगावर होता तसा. आपले लाडके दैवत पांडुरंगावरील हाच 52 कशी भरवसा अतिशय सुंदर शब्दात वर्णन करताना संत बंका लिहितात, पांडुरंगा वाचुनी दुजा कोण सखा, निर्वाणीचा देखा माय बाप, तारी तसे एका नावासाठी जगा, ऐसा हा पै वा श्रेष्ठाचार. गणिका गजेंद्र यासी उद्धरिले, प्रत्यक्ष तारिले अजामेळा, वंका म्हणे ऐसा आहे हा भरवसा, मज तव सर्वेशा विठोबाचा. श्रीराम समर्थ. साधक हो, आपल्यापैकी कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे असेच काही अनुभव आले असतील तर इतर साधकांचे श्री महाराजांवरील व त्यांचा प्राण असलेल्या नामावरील प्रेम वृद्धिंगत व्हावेत या पवित्र हेतूने आपण मला ते 9422843253 अथवा सुनील दादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.